आपण आलोत कला क्रीडा महोत्सव मंगळवाडी गिरगाव येथे. तर काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत इथे. तर प्रथम अद्वैतजी यांना विनंती करतो की नक्की काय ते यांनी याच्यावर रोषणाई घालावी. भारतीय जनता पार्टी गिरगाव मंडळ वॉर्ड क्रमांक 218 आयोजित कला क्रीडा महोत्सव हे कॅबिनेट मंत्री आपले कार्यसम्राट आमदार मंगलप्रभात लोढाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भरवलेलं आहे. आणि गिरगावात विविध प्रकारचे आपण क्रीडा व कलेचे आपण खेळ घेतो आहोत. जसं कॅरम आहे, चित्रकला आहे, क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे. याच्याने गिरगावकरांना एकजूट होण्यासाठी आणि नवीन पिढींसाठी आपण जे उपक्रम करतो आहे त्याच्यातून आपण त्यांचं कौशल्य आणि क्रीडा हे आपण बाहेर काढून त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम करत आहोत. आणि त्याच्यात ही नवीन पिढीला आपण एकत्र आणतोय आणि एकजुटीचं आपण अत्यंत महत्त्वाचं एक मार्गदर्शन करत आहोत. नक्कीच पुढे आपण जाऊया. एकदम धडाडीचे कार्यकर्ते असे आपले गौरवजी तेंडुलकर, त्यांनाही विचारूया की नक्की त्यांचे मत काय यावर. आता भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 218मध्ये आपण एक मर्यादित ठेवलेले आहे ते खेळ की 218 वॉर्डमधील सर्व इच्छुक स्पर्धक या स्पर्धेत खेळत आहेत. कोणते खेळ आहेत हे तर अद्वैतजींनी सांगितलेलं आहे, परंतु कलाकारांचा स्पर्धकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या खेळांना लागलेला आहे. आत्ता पाठी क्रिकेट मॅच चालू आहेत. अशाच आजच्या दिवसामध्ये इथे क्रिकेट चालू आहे, योगासनांची स्पर्धा चालू आहे, त्याच्यानंतर बॅडमिंटनची स्पर्धा चालू आहे. एकाच वेळेला सगळ्यात 3-3 स्पर्धा चालू आहेत. चेस झाले, कॅरम झाले, व्हॉलीबॉल झाले, असे भरपूर आपण खेळ याच्यामध्ये समाविष्ट करत आहोत. आणि एक बॉडी बिल्डिंगची स्पर्धा झाली. त्याला विशेष आपली 40 गिरगावातील 40च्या वरती बॉडी बिल्डर्सनी सहभाग घेतला याच्यासाठी. आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो. या सर्व कला क्रीडा महोत्सव घेण्याचा उद्देश आमचा असा आहे की समाजात एक एकोपाची भावना आणि संस्कृतीचं जतन व्हावं, जेणेकरून नवीन पिढी जी येत आहे त्यांना ह्याच्यात माहिती असावी. आणि त्याच्यात मला एक लोकांना आव्हान राहील की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही सहभागी व्हा आणि पुढे येऊन आपले नोंदणी करावी. धन्यवाद.